नमस्कार. प्रोजेक्ट्स, डेडलाईन्स, त्यानंतर टार्गेट्स, अशा वेगवेगळ्या गोष्टी, स्ट्रेस, डिप्रेशन, फॅमिली टाईम, मी टाईम, अशा कित्येक गोष्टी आपण रोज बोलतो, ऐकतो, विचार तर रोजच होतो. आणि या सगळ्या गोष्टी 24 तासामध्ये बसवायच्या आणि त्या कशा, हा एक सगळ्यांना मोठा पडलेला प्रश्न आहे, ज्याला आपण वर्क लाईफ बॅलन्स हा शब्द आपल्याला इतके वेळा ऐकायला मिळतो आणि आपण त्याबद्दल बरेच एकमेकांशी बोलतो सुद्धा किंवा वाचतो सुद्धा. आणि तो साधायचा कसा, याच्यावर रिसर्च पण भरपूर केलेला असतो लोकांनी स्वतः, पण ते जमतं असं नाही. आणि हाच वर्क लाईफ बॅलन्स आज कसा मॅनेज करायचा आणि त्याच्यासाठी काय काय गोष्टी करायच्या, हे आपण गोष्टी माणसांच्यामध्ये बघणार आहोत. त्यासाठी आपल्याकडे आल्यात सोनल बावडेकर. नमस्कार. तर त्या आज आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स कसा मेंटेन करायचा, ते करत असताना काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, काय गोष्टी अवॉइड करायच्या, हे सांगणार आहेत. आपण या विषयाला सुरुवात करताना पहिला प्रश्न मला हाच विचारायचा आहे की वर्क लाईफ बॅलन्स हे पण कशा पद्धतीने घ्यायचं किंवा काय अर्थ आहे त्याचा. सो वर्क लाईफ बॅलन्स अगदी सोप्या भाषेत जर का सांगायचं असेल तर आपलं व्यवसाय किंवा आपलं काम आणि आपल्या ज्या घरातल्या जबाबदाऱ्या आहेत त्यांचा ताळमेळ असणं, ह्याला वर्क लाईफ बॅलन्स असं म्हटलं गेलं आहे. आता हे काही वर्षांपूर्वी अगदी व्यवस्थित बसत होतं, कारण 9 ते 5 मी काम करून घरी येत होते. 5 नंतर माझ्याकडे ना लॅपटॉप होता, ना स्मार्टफोन होता, किंवा असला तरी वायफाय, इंटरनेट हे एवढं प्रचलित नव्हतं. त्यामुळे मी लिटरली स्वतःला शट ऑफ करून घेऊ शकायचे आणि माझ्या घरावरती किंवा माझ्या स्वतःवरती मी खूप फोकस देऊ शकायचे. आता काय झालंय, ह्या 24/7 अवेलेबिलिटी आणि ॲक्सेसिबिलिटीमुळे असं झालेलं आहे की मी कायमच ह्या अशा एका फ्रेमवर्कमध्ये आहे की मला जर का 10 वाजता कॉल असेल रात्री तर मला तो घ्यायलाच हवाय, ऑप्शन नाहीये. ज्यांचे शिफ्ट्स आहेत 12 ते 10 त्यांना ते शिफ्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे आता कुठेतरी ना मला वाटतंय की हे वर्क लाईफ बॅलन्स ही व्याख्या आपण वर्क लाईफ हार्मनी मध्ये चेंज करायला हवी आहे. त्याचा अर्थ हा की माझ्या कामाचं स्वरूप काही वेळेला जास्ती असू शकतं, त्यामुळे मी हे 50-50 बॅलन्स करण्यापेक्षा त्यावेळेला कामासाठी 75% वेळ द्यायला लागेल आणि मग 25% घराच्या जबाबदाऱ्यांसाठी असेल. आणि दुसऱ्या वेळेला जेव्हा एखादी वेळेला मला आजारपण आहेत किंवा बाहेर कुठे जायचं आहे तर त्यावेळेला मला काम बाजूला ठेवून माझ्या घरावरती, घराच्या जबाबदाऱ्यांवरती फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे हा कुठेतरी हे ताळमेळ आणणं हे महत्वाचं आहे. ओके. पण बऱ्याचदा असं होतं, म्हणजे तुम्ही आत्ता जेव्हा म्हणता की माझा वेळ किंवा घरातलं काही असेल तर वर्क पॅटर्न किंवा तुमचं त्या वेळेचं, त्या दिवशीचं काम किंवा थोडं बाजूला ठेवायला पाहिजे किंवा त्याच्यावर फोकस कमी केला पाहिजे, असं जेव्हा तुम्ही म्हणताय त्यावेळेस बरेचदा आता मध्ये कोविडमध्ये असेल किंवा त्याच्यानंतरचं वर्क फ्रॉम होमचं जे सगळं चालू झालंय प्रकरण, त्याच्यात तुम्ही ट्रिपला गेलात तरी बरोबर लॅपटॉप घेऊन जातात, मग त्यावेळेला ती मीटिंग आहे, मग ती अटेंड करायची, उरलेला वेळ असा, हे जे सध्या जास्ती चालू झालं आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो वर्क फ्रॉम होम हे माझ्या मते तरी अतिशय सुंदर इन्स्ट्रक्शन आहे, कारण त्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे वर्क फ्रॉम होम हे जे सुरू केलेलं होतं हे अशासाठी केलेलं होतं की कोविडच्या वेळेला आपल्याला बाहेर पडता येत नव्हतं. आता तसं नाहीये. पण आता आपण वर्क फ्रॉम होम हे फ्लेक्सिबिलिटीच्या दृष्टीने न बघता एक मला पर्क दिला गेलाय ह्याच्या दृष्टीने बघतोय. आणि त्यामुळे रुटीन शून्य असतं. मला हवंय तेव्हा मी उठतो, मला हवंय तेव्हा मी गोष्टी करतो, मला हवे त्या वेळेला मी त्या गोष्टी करतो. स्वतःवरती कुठल्याही प्रकारचे मी बंधनं ठेवलेली नाही आहेत. त्यामुळे आज मला जर का 10ची मीटिंग असेल, मी 9:30ला उठणार आहे आणि मीटिंगला बसणार आहे. राईट. सो त्याच्यामुळे वर्क फ्रॉम होम ॲक्च्युली इतकी चांगली एक काय म्हणू आपण सोय दिलेली आहे, त्याचा उपयोग आपण नीट करत नाही आहोत. ओके. असं मला कुठेतरी वाटतंय. आणि हो, डेफिनेटली बाउंड्रीज हे खूप मिक्स झालेले आहेत. कारण तुम्ही म्हणाला तसं की ट्रिपला गेलो तर मी लॅपटॉप घेऊन जातो, पण का, हा मला नेहमी प्रश्न पडतो की तुम्ही जर का वेकेशनवरती गेलेला आहात तर तुम्ही का तुमच्या कामापासून लांब नाही राहू शकत? आपल्याला कुठेतरी असंही वाटतं की बाबा मीच हे काम करू शकतो, किंवा बिझी असणं. हे पण मी खूप माझ्या क्लायंट्सचं बघितलंय की वीकेंडला जेव्हा मी म्हणते की तुम्ही लॅपटॉपला हात नका लावू, त्यांना असं वाटतं की अरे पण नाही लावलं आणि काही झालं तर
राईट. सो हा जो आपण बोललो की फोमो असू बरोबर. शकतो किंवा अशा गोष्टी असू शकतात, त्यामुळे वर्क फ्रॉम होम ही संकल्पना इतकी सुंदर असून सुद्धा ती नीट आपल्याला यूज करता येत नाहीये. बरोबर. पण वर्क फ्रॉम होम असताना म्हणजे जेव्हा करतात, जे लोक करतात त्यांचं कंपनीमध्ये असतं की हे 24 तास अवेलेबल आहेत. करेक्ट. की प्रोजेक्ट्स असतील तर उशिरापर्यंत मीटिंग्स असतील, मग मध्येच रात्री US किंवा UK शिफ्ट असतात त्याच्याप्रमाणे त्यांच्या मीटिंग्स असतात, मग मध्यरात्री उठून काम करायला लागतं. हे कधीतरीच असतं, पण काही वेळा बराच काळ ते चालू राहतं Correct. आणि मग ती बॉडी सायकल सगळीच बदलते. सो त्याचा काय परिणाम होतो सगळ्याच मेंटली फिजिकली? एक तर मेंटली खूप जास्ती एक फरक जो जाणून येतो ह्या वर्क लाईफ इम्बॅलन्सचा, थोडक्यात तो म्हणजे आपण खूप गोष्टी विसरायला लागतो. ओके. किंवा एखादी गोष्ट करायला घेतो पण कळत नाही ते ती कशी करायची. किंवा डेडलाईन झाले की खूप भीती वाटते की अरे मला हे जमेल ना, मला हे करता येईल ना. स्त्रियांबद्दल मला हे खूप हल्ली जाणवत आहे की मी खूप करतेय पण काही केल्यासारखंच वाटत नाहीये. बरोबर. किंवा मी खूप गोष्टी करतोय किंवा करतेय पण घरचे कोणी खुश नाहीयेत किंवा मी स्वतः पण खुश नाहीये, हे खूप जाणवतं. ओके. शारीरिक दृष्ट्या अर्थातच झोप हे एक सगळ्यात महत्वाचं घटक आहे. जे आपण जेव्हा 11, 12, 1चे कॉल्स घेतो त्यावेळेला तुम्हाला स्लीपलेसनेस जाणवतं, ज्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतो. दुसरी गोष्ट जी खूप महत्वाची होते ती म्हणजे आपल्या शरीराकडे आपण जेव्हा दुर्लक्ष करायला लागतो, फार वेळ बसून जॉईंट प्रॉब्लेम सुरू होत आहेत किंवा स्ट्रेसमुळे एसेन्शियली पोट दुखणं, पाठ दुखणं, डोकं दुखणं, IBS, PCOD ह्या सगळ्या गोष्टीही होऊ शकतात. अच्छा. त्यामुळे हे सगळं जेव्हा आपण लक्षात घेतो, आता नातेसंबंधी तर आहेतच, कारण जेव्हा मी कामाला जास्ती वेळ देतो तेव्हा मी घरी तेवढा वेळ देत नाही. त्यामुळे कम्युनिकेशन हे बऱ्याच पेरेंट्सचं फक्त फायनान्सेस बद्दलच होतं किंवा मार्क आले मुलांचे की तू काही करूनच घेतलं नाहीस, ह्याच्यावरनं भांडणं होतात की मला वेळ नसतो पण तू करू शकली असतीस, किंवा वाईस वर्सा, म्हणजे जे कोण घरी जास्ती वेळ असतं ते. सो ह्या गप्पा जास्ती होतात, त्यामुळे त्यांच्यामधले मतभेद वाढायला लागतात. सो ह्या सगळ्या गोष्टी हे वर्क फ्रॉम होम ॲज वेल एज हायब्रिड किंवा आपण जेव्हा ऑफिसमध्ये जातो या तिन्ही याच्यात हे होऊ शकतं. आपण जेव्हा हे आता वर्क लाईफ बद्दल बोलतोय सध्याच्या, म्हणजे आत्ताच्या, तर हा सगळा विचार करताना मला असं वाटतं, आपण मगाशी बोललो तसं की पूर्वीच्या काळी पण 10 ते 6, तुम्ही म्हणलात तसं 10 ते 6 किंवा 9 ते 5चा जरी जॉब होता तेव्हा पण तरी सुद्धा त्यांना हे होतंच ना, तेव्हाही टार्गेट्स होती, तेव्हाही प्रमोशनची गरज होती, कारण कमवणारा एकटाच होता माणूस. सो त्या सगळ्या वेळेस ते मॅनेज करत होते आणि आता ते जमत नाही. तर हा जो डिफरन्स आहे हा कशामुळे आलाय असं वाटतं? सो कुठेतरी आपल्या गरजा वाढल्यात, त्यामुळे आपल्याला जेवढे पैसे, इव्हन 2 पेरेंट्स पैसे आणतायत ते पण बरेचदा पुरत नाहीत. कारण एक तर मला माहिती नाही किती लोक फायनान्शियल प्लॅनिंग ॲक्च्युली करतात, ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग करून सुद्धा आपल्या कुठल्या गरजा आपण कशा प्रकारे पुढे टाकतोय हे पण बघणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नोटिफिकेशन बंद करणं हे लोकांना जमतच नाही. मी हे नेहमी कॉर्पोरेट सेशन्समध्ये विचारते की आपल्या फोनमध्ये डिजिटल वेलबिंग नावाचं एक ॲप आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? अर्ध्यात एक लोकांना हे सेटिंग माहितीच नाही आहे, कारण वापरण्याची वेळच येत नाही. बरोबर. सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जरी घरी आल्यानंतर तुम्ही तुमचा जर का वर्क फोन असेल किंवा इव्हन घरचा ते एक सेम पर्सनल फोन असेल जो तुम्ही दोन्हीसाठी वापरू शकता, ते नोटिफिकेशन जर का तुम्ही बंद ठेवलं तर तुम्हाला ॲटलिस्ट तेवढा वेळ स्वतःसाठी मिळू शकतो. सो हे जे कॉन्स्टंट मी अवेलेबल असलो पाहिजे ही जी भावना आहे ना, त्याच्यामुळे ॲक्च्युली हा वर्क लाईफ बॅलन्सचा प्रॉब्लेम होतो. राईट. दुसरी गोष्ट महत्त्वाची आहे म्हणजे आपल्याला आता खूप गोष्टी करायच्या असतात. मला घरी पण सगळं करायचं असतं, मला बाहेर जाऊन पण माझे हॉबीज सगळे करायचे असतात आणि दोन्ही पुरुषाला पण करायचं असतं, बाईला पण करायचं असतं. त्यात मुलं पण असतात, त्यांना पण 100 गोष्टी करायच्या असतात आणि आपला अट्टहासच असतो की नाही माझ्या मुलाला कुठला तरी एक छंद असलाच पाहिजे, हॉबी असलीच पाहिजे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात मग ऑब्व्हियसली तुम्हाला वेळच नाहीये. जरी तुम्ही म्हणाला की मी 6 वाजता घरी येतो, तरी 6 वाजता घरी आल्यानंतर मी काय करतो हे महत्वाचं आहे. एक मी टिप नक्कीच सगळ्यांना सांगते की आपले जे 24 तास असतात त्या 24 तासमध्ये आपण ते कसे डिवाइड करतो ह्याचा कधी कोणी विचार केलाय का? एक्झॅक्टली मी पुढचा प्रश्न तोच विचारणार होते की वर्क लाईफ म्हणजे तुमचं कामाची वेळ, तुमचा फॅमिली टाईम, तुमचा स्वतःचा वेळ आणि बाकी
या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या झाल्या तर त्या काय, त्याचं टायमिंग कसं पाहिजे किंवा पर्सेंटेज वाईज किती त्याला वेटेज दिलं पाहिजे असं करेक्ट. ते तुम्ही कसं सांगाल? सो पर्सेंटेज वाईज वेटेज हे खूप कठीण जाऊ शकतं, कारण प्रत्येकाची एक जबाबदारी वेगळी असते, राईट. आता तुम्ही जर का सिंगल असाल तर तुम्हाला घरच्यांसाठी एवढा वेळ कदाचित काढायला लागणार नाही, कारण तुमचे आई वडील असतील त्यांच्यावर तुम्ही थोडा वेळ स्पेंड केला, दॅट इज इनफ. मॅक्झिमम वेळ तुम्ही फ्रेंड्स बरोबर स्पेंड कराल किंवा स्वतःवरती स्पेंड कराल. पण जेव्हा मुलं असतात त्या इक्वेशन मध्ये तुम्हाला मुलांना पण वेळ देणं गरजेचं आहे आणि आपल्या पार्टनरला पण वेळ देणं गरजेचं आहे, त्यामुळे त्याचं पर्सेंटेज वेगळं असू शकतं. पण साधी सोपी गोष्ट आहे, टाइम ऑडिट. 24 तास 24 नंबरवरती लिहा, प्रत्येक गोष्ट त्याच्यातनं सेपरेट करा. आता आपण जर का म्हटलं 7 तास आपले गेले की आपण झोपतो 7 तास, मी म्हणते आयडियली 7 झोपले पाहिजेत, पण मिनिमम 5 to 7 हल्ली लोक झोपतात. सो जर का मी म्हटलं माझ्याकडे 17 तास उरलेले आहेत, त्या 17 तासामध्ये मी काय करतो हे जर का आपण शांतपणे बसून काढलं तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याकडे एक 4 तरी तास असतातच जे आपल्याला माहितीच नसतं आपण काय करतो. ओके, राईट. सो ज्याला आपण टाइम डिप्लीटर्स म्हणतो, की तुमचा वेळ कुठे जातोय. ओके. एखादी गोष्ट मी करायला घेतली तर मी ती गोष्ट तेव्हा न करता काहीतरी वेगळाच विचार करत बसतो आणि त्यामुळे माझा वेळ कुठे निघून जातो मला कळत नाही. किंवा इंस्टाग्राम रील एकदा सुरुवात केलं बघायला की 2 तास कसे जातात कळत नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी जर का आपण अकाउंट केल्या तर आपल्याला असं लक्षात येतं की आपल्याकडे वेळ आहे पण आपण त्याचा नीट उपयोग करत नाही आहोत. बरोबर. हे जसं तुम्ही म्हणताय की मॅरिड कपल्स असतात किंवा लग्न झालेल्या लोकांमध्ये वर्क लाईफ बॅलन्स करणं किंवा घरी पण वेळ देणं, मुलांना पण वेळ देणं हे जसं अवघड जातं सध्या, तसं अनमॅरिड जे असतात, जे बॅचलर्स आहेत, त्यांना फक्त काम आणि त्यांचा वेळ असंच आहे. पण त्यांच्यात सुद्धा हल्ली तो प्रॉब्लेम दिसतो की त्यांना ते मॅनेज करता येत नाही, टाइम मॅनेजमेंट जमत नाही, त्यांनी येणारा स्ट्रेस असतो, डिप्रेशन तर हल्ली खूप लगेच येतं. सो त्याचं कारण काय? म्हणजे जबाबदाऱ्या तसं म्हणलं तर ऑफिसच्या सोडून कमी असतात, मग त्याचं कारण काय सांगाल तुम्ही? पहिली गोष्ट म्हणजे टाइम मॅनेजमेंट शून्य असतं, जबाबदाऱ्या नसतात, त्यामुळे मी कधीही उठू शकतो, मी काहीही करू शकतो, ही एक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कसं वेळेचं विभागणी कशी करायची हे जमत नाही. त्यामुळे मी जर का काम 7 तास करणार असेल तर बरेचदा असं होतं की अरे तू सिंगल आहेस ना, मग तू हे पण करशील का. बरोबर. सो त्यांच्याकडनं पण, एम्प्लॉयरकडनं पण ह्या गोष्टी येतात, मॅनेजरकडनं पण ह्या गोष्टी येतात की अरे तुला काही दुसरं काम नाही ना, मग तू हे कर. सो कामाला पण जास्ती स्ट्रेस दिला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे मी म्हटलं तसं की आपण जेव्हा एकटे राहतो त्यावेळेला आपल्याला बाकी गोष्टी पण बघायच्या असतात. ठीक आहे, घरी कोणी असेल, आई वडील असतील तर आपल्याला फारसं बघायला लागत नाही, पण आपल्या स्वतःवरती आपण किती फोकस देतोय जे फारसं नसतं आणि त्याच्यामुळे हे वर्क लाईफ बॅलन्स इश्यूज जास्ती जाणवत आहेत. किंवा जर का रिलेशनशिप असेल तर त्या रिलेशनशिप मध्ये तुम्ही काय इन्व्हेस्ट करताय ह्याच्यामुळे सुद्धा वर्क लाईफ बॅलन्स जास्ती, इम्बॅलन्सेस रादर जास्ती लक्षात येत आहेत. सो खरं बघितलं तर आपण एवढं जे डिस्कशन केलेलं आहे त्या सगळ्यामध्ये एक टाइम मॅनेजमेंट बरोबर हा एक मेजर इम्बॅलन्सचा इश्यू आहे. हे सगळं जेव्हा तुम्ही म्हणताय त्यावेळेस तो इम्बॅलन्स असल्यामुळे कमिटमेंट किंवा कुठल्याही इन्व्हेस्टमेंट तुम्ही म्हणालात, वेळेची इन्व्हेस्टमेंट जी असते ती करायला हल्ली लोकांना नको असतं किंवा घाबरतात सुद्धा. बरोबर. किंवा नको ना, कशाला ती रिस्पॉन्सिबिलिटी अजून कुठे वाढवून घ्या, त्यापेक्षा त्याच्यापासून लांब राहतात. तर मग त्याच्यातनं बाहेर कसं पडायला पाहिजे किंवा त्याचा विचार कसा केला गेला पाहिजे? सो जेव्हा आपण एक्स्ट्रा जबाबदारी नकोय असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला कारण काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. सो तुम्ही बर्नआउटच्या दृष्टीने विचार करताय का तुम्हाला असं म्हणायचंय की नाही मला आता अजून काम घ्यायचं नाही कारण माझ्याकडे ऑलरेडी भरपूर आहे. सो हे एक रॅशनलायझेशन स्वतःला करणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे हे बाउंड्रीज आपण खूप व्यवस्थित फक्त स्वतःसाठी नाही तर दुसऱ्यांना पण कम्युनिकेट केले पाहिजेत. जसं वर्क फ्रॉम होम मध्ये होतं की पूर्वी, म्हणजे आता हे जेव्हा सुरू झालं वर्क फ्रॉम होम कोविडच्या वेळेला, तेव्हा हे खूप मीम्स येत होते की कोणीतरी मीटिंगमध्ये असं कुकरची शिट्टी वाजते किंवा हे वाजते, आणि आता फारसं चेंज झालं नाहीये.
राईट. पण त्यामुळे मतभेद तेवढेच होत आहेत. पूर्वी कसं होतं की ठीक आहे सगळे घरी आहेत म्हणून हरकत नाही, आता जरी 3 लोक घरी असली तरी मतभेद वाढतायत कारण कम्युनिकेशनच नाहीये. बरोबर. सो एक साधी सोपी गोष्ट जर का तुम्ही बाउंड्री सेट करायला केली की बाबा आज माझ्या दिवसाचं स्वरूप काय आहे, मला मीटिंग्स कधी कधी आहेत, ते जर का आपण कम्युनिकेट केलं आपल्या घरच्यांना तर आपले घरचे तुम्हाला मध्ये डिस्टर्ब करायला येणार नाहीत आणि त्याच्यामुळे मतभेद होणार नाही. बरोबर. कारण त्यांना त्यावेळेला काहीतरी गरज असते म्हणून ते तुमच्या इथे येतात. राईट. पण तुम्हाला त्यावेळेला तुम्ही इतके त्या मीटिंगच्या ह्याच्यात असता की त्याच्यामुळे चिडचिड होते. बरोबर. आणि ती चिडचिड मग सगळ्यांवरती निघते. राईट. सो काम पण होत नाही, घरी पण आपण वेगळ्याने विचार करतो आणि पुढे काहीच करू शकत नाही. त्यामुळे महत्वाचं जर का तुम्हाला बाउंड्री सेट करायचं असेल तर ते कम्युनिकेट केलं पाहिजे. बरोबर. त्याच प्रकारे मॅनेजर्स सुद्धा ॲज अ टीम बऱ्याच डिसिजन्स आपण एकत्र बरेच डिसिजन घेतले पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही जर का 7 किंवा 8 वाजता काम थांबवताय त्यानंतर 0 कम्युनिकेशन झालं पाहिजे दुसऱ्या दिवशीपर्यंत. आणि हे ॲज अ टीम तुम्ही डिसाईड करू शकता. ओके. कारण हे जर का ॲज अ टीम झालं नाही तर कोणीतरी एक माणूस असणार आहे जो 2 वाजता रात्री तुम्हाला नोटिफिकेशन मेल करणार आहे आणि तुम्ही लगेच उठून ते बघणार आहात आणि मग तुमची झोप मोड होणार आहे. बरोबर. राईट. सो ॲज अ टीम जर का तुम्ही डिसाईड केलं की आपले वर्क लाईफ बाउंड्रीज काय आहेत, आपण किती गोष्टींवरती कुठल्या वेळेला कसे डिस्कशन्स करणार आहोत, किंवा मीटिंग सुद्धा हल्ली खूप आली हार्ड स्टॉप जे काही कॉर्पोरेटमध्ये आहे. सो तुमचा हार्ड स्टॉप कुठे आहे हे तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. सो तुम्ही ॲज अ टीम जेव्हा डिसाईड करता तेव्हा प्रत्येक जण ते माइंडफुली ऍक्सेप्ट करू शकतं. ओके. हा जेव्हा तुम्ही मुद्दा बोलताय त्यावेळेस मला पुढचं असं वाटतं की हल्ली कॉम्पिटिशन एवढी आहे की मी नाही म्हणलो किंवा मी या वेळेनंतर मी काम करणार नाही हे जर मी स्पष्ट कम्युनिकेट केलं तर त्यावेळेस म्हणजे नोकरी जाण्याचे चान्सेस खूप असतात. ती एक भीती असते. फ्युचर प्लॅनिंग त्याच्यावर सगळं डिपेंडेंट असतं. बरोबर. त्या जॉबच्या सगळ्या तुमच्या काय म्हणतात त्याला बॅलन्स शीटवर तुमचं सगळं फ्युचर डिपेंडेंट असतं. सो त्यामुळे ते नाही म्हणायला सुद्धा लोक हल्ली घाबरतात आणि त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम वाढतो का? हो, निश्चितच. आणि ह्याच्याचमुळे तर बर्नआउट जास्ती होत आहे ना. कारण मला कायम अशी एक भीती आहे की नाही मग हे मी नाही म्हणलो तर हे होईल, ते मी नाही म्हणलो तर ते होईल. सगळं बॉईल जाऊन तर तुम्ही म्हणाला तसं की जॉब नसला तर काय होईल. बरोबर. त्यामुळे डेफिनेटली इनफॅक्ट स्ट्रेस, अँझायटी आणि डिप्रेशन या 3 गोष्टींचे मेजर कारण हेच आहे की आपण इतके घाबरून त्या अँझायटीमध्ये जगतोय. म्हणजे पूर्वी ती कोविडची अँझायटी होती काही वर्षांपूर्वी, आता ही अँझायटी आहे की जॉब गेला तर काय. बरोबर. आणि ही रिअलिस्टिक अँझायटी आहे, ह्याच्याबद्दल आपण कुणीच काही करू शकत नाही. सो त्यासाठी मी नेहमी माझ्या सेशन्समध्ये हे सांगते की अपस्किल करत राहा जितकं जमेल तितकं. त्यामुळे कुठेतरी जर का तुम्हाला हे झालंच, ही रियालिटी आहे की ओके ठीक आहे उद्या नाहीच कंपनी चालली किंवा तुम्हाला काढूनच टाकलं तर ॲटलिस्ट तुमच्याकडे ते अपस्किल असतं आणि त्याच्यासाठी मग टाइम मॅनेजमेंट गरजेचं आहे. ओके. सो आपण जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स बद्दल बोलतो तेव्हा तुम्ही आधी पण म्हणालात की ह्याच्यात फक्त माझे कुटुंबीय किंवा माझं काम असं नाहीये, मी स्वतः पण आहे ना. आणि हा महत्वाचा घटक आपण विसरूनच जातो. बरोबर. एस्पेशली पेरेंट्स, आया हे नेहमी विसरून जातात की अरे आपण पण त्याच्यात महत्वाचे आहोत. सो आपला आनंद पण महत्वाचा आहे. कारण आपण जर का आनंदी नसू तर आपण कुणाला आनंद देऊ पण शकत नाही आणि त्यामुळे तो बॅलन्स साधणं शक्यच नाहीये. सो कुठेतरी ते पण महत्वाचं आहे. बरोबर. हा सगळा आत्ताचं वर्क कल्चर जे आहे ते सगळं बघता आणि आत्ताचं आपण जसं बोललो तसं नाही म्हणलं तर काढतील किंवा ती जी इन्सिक्युरिटी आहे किंवा ती भीती आहे, तर हे सगळं बघता आत्ता नवीन जे लोक कॉर्पोरेटमध्ये येत आहेत किंवा जे आत्ता येण्याचे चान्सेस आहेत किंवा त्यांचं शिक्षण चालू आहे, तर या सगळ्या क्वालिफिकेशनच्या बरोबरीने त्यांना काही स्किल्स असली पाहिजेत का की एखाद वेळेस जर जॉब माझा नाही झाला, वर्कआउट ते नाही झालं किंवा रिसेशनमुळे काढलं गेलं तर असं कुठलं तरी माझ्याकडे स्किल पाहिजे का की ज्याच्यामुळे मी सस्टेन करू शकेन किंवा माझा जॉब नाही आहे पण माझं बाकी सगळं व्यवस्थित चालू राहील. तर स्किल्स येणं कितपत गरजेचं आहे ह्या सगळ्यांना? अगदी खूप गरजेचं आहे. प्लॅन बी, कारण तो विचार प्लॅन बीचा किंवा त्या स्किल्सचा स्वतःकडे असलेल्या स्किल्सचा विचार नाही केला जात. नाही, ॲब्सोल्युटली नाही, डेफिनेटली. कारण प्लॅन बीचा कोणीच विचार करत नाही. प्रत्येक जण म्हणतं की नाही मला हेच हवंय, हेच हवंय ही आपली रियालिटी आहे. पण कुठेतरी हा ॲक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे की हे नाही तर काय. बरोबर. म्हणजे जसं पूर्वी मला खूप आठवत आहे की पूर्वी जेव्हा आपण म्हणायचो की हा मला एखादी गोष्ट करायची की मला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, त्यावेळेला ते ठीक होतं की तुम्हाला फारशी लोक नव्हती, फारशी कॉम्पिटिशन नव्हती. पण आता तुम्हाला एका जॉबसाठी 6,000 लोक अप्लाय करतात
सो तुम्ही तुमची स्किल कुठनं दाखवणार आहात आणि त्यामुळे तुमची स्किल वाढवणं हे खूप महत्वाचं आहे. सो ह्याच्यात कम्युनिकेशन स्किल्स आहेत ज्याच्यावरती कोणीच भार देत नाही. लँग्वेज आहे. सी आपण कुठल्याही रिजनल लोकॅलिटीमधनं आलो तरी इंग्लिश आज आपल्याला आलं पाहिजे, कितीही त्याच्याबद्दल आपल्याला काही वाटलं तरी. कारण आहे कुठेतरी नाही म्हटलं तरी प्रेझेंटेशन्स हे अजूनही इंग्लिशमध्येच दिले जातात कुठेही तुम्ही जा इंडियामध्ये. त्यामुळे हे बेसिक कम्युनिकेशन स्किल्स असणं हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन स्किल्स. ओके. कारण हे आपल्याला शिकवत नाही कोणी की एखाद्या बरोबर तुला जर का मॅनेजर काही बोलला किंवा तुझी टॉक्सिक वर्क एन्व्हायरमेंट असेल किंवा तुझा कोलीग तुला काही म्हणला तर तू ते कसं हँडल करणार आहेस ह्याची कोणीच तयारी करून देत नाही. त्यामुळे हे कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन स्किल्स बिल्डअप करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला आता कितीतरी कोर्सेरा आणि युडेमीवरती कोर्सेस अवेलेबल आहेत ज्याला तुम्हाला इन्व्हेस्ट पण करायची गरज नाहीये. येस, तुम्हाला 6-8 तास इन्व्हेस्ट करायला लागतात पण पैसे इन्व्हेस्ट करायची गरज नाहीये. सो डेफिनेटली हे 2 स्किल्स हे खूप महत्वाचे आहेत जे पुढे जाऊन तुम्हाला खरंच त्याची मदत खूप होऊ शकते जर का तुम्हाला प्लॅन बी करायला लागला तर. बरोबर. हल्ली अजून एक हे पण बघितलं जातं की म्हणजे असं म्हणतात की जर आवडीचं क्षेत्र असेल किंवा तुम्हाला आवडत्या ठिकाणी काम करत असाल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाहीत. म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स तुम्ही साधू शकता किंवा तुम्हाला ते सोपं जातं म्हणजे जमेलच असं नाही पण सोपं जाऊ शकतं. पण हल्ली जिथे मनासारखं काम केलं जातं किंवा जे आवडतंय ते काम करत असले तरी सुद्धा डिप्रेशन त्यांच्यामध्ये पण असतं. तर त्याचं कारण काय असू शकेल? कारण तो जॉब असेल किंवा बिझनेस असेल कुठे. करेक्ट. कारणं बरीच असू शकतात पण एक जे कारण आहे ते असं असू शकतं की आपले स्वतःकडचे एक्सपेक्टेशन्स. बरेचदा असं होतं की आपले स्वतःकडचे एक्सपेक्टेशन्स इतके अनरिअलिस्टिक असतात की त्याच्यावरती खरं उतरणं हे आपल्याला खूप जड जातं. ओके. आणि हे दुसऱ्यांनी काही सांगितलेलं नसतं. आपलंच म्हणणं असतं की मला ना हे माझं टार्गेट आहे की बाय द एंड ऑफ दिस इयर माझ्याकडे 200 क्लायंट पाहिजेत किंवा 250 क्लायंट पाहिजेत. हे अनरिअलिस्टिक आहे. त्यामुळे पहिलं म्हणजे स्वतःचे एक्सपेक्टेशन्स ही पहिलाच सगळी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जेव्हा आपल्याला आपलं काम आवडतं त्यावेळेला त्याच्यापासून लांब येणं हे खूप जड जातं. बरोबर. सो फिजिकली मी लॅपटॉप बंद केला असेल पण मेंटली जर का मी कामाचाच विचार करत असेल तर मी बाकी सगळ्या माझ्या गोष्टींमध्ये कसं फोकस देऊ शकतो किंवा इन्व्हेस्ट करू शकतो. बरोबर. त्यामुळे ह्या 2 गोष्टी असू शकतात ज्याच्यामुळे हे डिप्रेशन किंवा एन्झायटी ही खूप जास्ती होऊ शकते की मला माझं काम आवडतं पण त्यामुळे मी बाकीच्या गोष्टींवर फोकस करू शकत नाही. असं होऊ शकतं. अच्छा. सो तुमचं जे कामाचं स्वरूप आहे किंवा तुम्ही जे काय काम करता ते शेअर करणं किंवा त्याच्याबद्दल बोलणं किंवा कोणाबरोबर तरी डिस्कस करणं हे एक सोल्युशन असू शकतं की ज्याच्यामुळे तुम्ही त्या विचारांमधनं आपण बाहेर पडू शकतो किंवा एक वेगळं कम्युनिकेशन सुरू होऊ शकतं त्यातनं. पण हे बायकांना जमतं का किंवा जमू शकतं का? कारण त्यांना बऱ्याच गोष्टी करत असतात आणि बरेचदा मी असं ऐकलं आहे की मी ना एवढं सगळं करते पण ते सगळीकडे कुठेच कम्प्लीट नाही आणि तो एक गिल्ट खूप जास्ती असतो की नाही मी कुठेच पूर्ण नाही देऊ शकत आहे किंवा मी कम्प्लीट नाही करू शकत आहे त्या गोष्टी आणि त्याच्यामुळे त्याचं प्रेशर जास्ती येतं. तर त्यातनं सोल्युशन कसं काढायचं? जेव्हा आपण फक्त बायकांबद्दल बोलतोय तेव्हा आपल्याला लहानपणापासून एक खूप शिकवलेलं असतं की आपण सगळ्यांना खुश ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे ती तारेवरची कसरत होते. कारण मी जर का स्वतःचा विचार केला आणि आज समज मला बरं वाटत नाही म्हणून मी जेवण नाही बनवलं आणि मी बाहेरनं जेवण ऑर्डर केलं तर लोक काय म्हणतील ह्याच्यावरती आपला जास्ती भर असतो. त्यामुळे हे पहिलं आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आपण सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. ही रियालिटी आहे आणि हे दोघांनाही आहे म्हणजे पुरुषाला पण आहे आणि बाईला पण आहे. कारण माझे बरेचसे जे पुरुष क्लायंट्स आहेत ते बरेचदा मला हे सांगतात की मी कितीही केलं तरी इट्स नॉट इनफ. जे सेम आहे जे तुम्ही म्हणालात की मी कितीही केलं तरी मी कुणालाच काही देऊ शकत नाही. राईट. सो पहिली ती गोष्ट आहे की मी सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही हे ऍक्सेप्टच करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मी कुठल्या प्रकारे माझे ज्या काही मला गोष्टी करायच्या आहेत त्या कुठल्या प्रकारे मी विभागलेल्या आहेत. किती गोष्टी मी ऑफलोड करू शकते डेलिगेट करू शकते त्या करतेय का. ओके.
राईट, हे पण महत्वाचं आहे. प्रत्येकाला ठीक आहे, प्रत्येकाला बाईला एवढा पगार देता येणार नाहीये, पण तुम्ही तुमची मुलं आहेत घरी, त्यांच्याकडनं बेसिक कामं करून घेऊ शकता. बरोबर. त्यांची रूम क्लीन ठेवणं ही त्यांची जबाबदारी आहे. 10 वर्षानंतर तुम्ही त्यांना बऱ्याचशा गोष्टी शिकवू शकता. बरोबर. राईट. सो कितपत तुम्ही काम डेलिगेट करू शकता हे पण महत्वाचं आहे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आयुष्यातनं काय हवंय. आता तुमचं लग्न झालेलं आहे, तुम्हाला मुलं आहेत, पण हेच आहे का आयुष्य? तुम्हाला एक्सपेक्टेशन स्वतःकडनं काय आहेत? मग तुम्हाला जर का काम करायचं असेल तर मग त्याच्याबरोबर तुम्ही बाकी काही करू शकणार आहात का? ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत लक्षात घेणं. म्हणजे आपलं आयुष्य जेव्हा आपल्याबद्दल असतं आणि बाकीच्यांबद्दल नसतं तेव्हा या गोष्टी करणं खूप सोप्या होतात. बरोबर. आणि बायकांना खूप डिफिकल्ट जातं बाउंड्रीज सेट करायला, कारण आपल्याला कायम सांगितलेलं असतं की नाही, पण तू नाही म्हणलंच नाही पाहिजेस. बरोबर. राईट. आणि हे अजून एक मी परवा एक व्हिडिओ ऐकत होते की बायकांना देण आहे मल्टीटास्किंगची, की आपण 4 गोष्टी एकत्र करू शकतो. अरे हो, पण त्या 4 गोष्टी एकत्र करताना मला किती त्रास होतो ह्याचा कोणी विचार केलाय का? ठीक आहे, मी एका ठिकाणी पोळी भाजी आमटी करू शकते आणि अजून काय 3 गोष्टी कोण विचारते त्या देऊ शकते, पण त्याच्यात माझं काय होतंय, बरोबर, हा कोणी विचार केलाय का? आणि त्यामुळेच मी नेहमी सांगते की तुम्ही जर का तुमच्या मुलांसाठी 6 वाजता उठणार असाल डबे करायला, 5:45 उठा. एक 15 मिनिटं स्वतःसाठी घ्या, शांतपणे बसा, दिवसाचा विचार करा, काही रिलॅक्सेशन असेल तसं काही करा, चहा घ्या, जे हवंय ते करा, पण ती 15 मिनिटाची सुरुवात ॲज अ मदरपेक्षा ॲज अ वुमन करा. त्यामुळे तुम्हाला एक स्वतःचं अस्तित्व कुठेतरी येतं. बरोबर. आणि ज्याच्यानंतर नंतर तसाही तुमचा दिवस केलेलाच असतो. प्लॅन करा मील्स. मी कितीतरी वेळेला बघते की नाही आज आता उठून काय बनवायचं हा आपण विचार करतो, त्यामुळे मग तुमचा दिवस स्ट्रेसनीच सुरू होणार आहे. त्याच्याऐवजी तुम्ही जर का विकेंडचा 1 तास घेतलात की ग्रोसरीज काय आणायचे आहेत, काय पुढच्या आठवड्यात काय काय बनवायचं आहे, तर तुम्हाला त्याचा त्रास कमी होणार आहे. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच ऍक्च्युली खूप स्ट्रेसफुल असतात. बरोबर. राईट. कारण काम आपल्याला करायचंच असतं. राईट. त्याला आपल्याला ऑप्शन नसतं. मुलांचे डबे करायचेच असतात, मुलांचा अभ्यास घ्यायचाच असतो, पण ह्या बाकी छोट्या 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 ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी जर का आयडेंटिफाय आपण केल्या ना तर त्याचा खूप उपयोग होऊ शकतो आपल्याला. बरोबर. या सगळ्या वर्क कल्चरमध्ये स्वतःचा वेळ हा जो कन्सेप्ट आपण आत्ता बोलतोय, तो स्वतःचा वेळ काय पद्धतीने घालवला पाहिजे, म्हणजे आयडियली काय घालवला पाहिजे, हा प्रश्न सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण मला असं वाटतं सध्या स्वतःचा वेळ म्हणजे स्क्रीन, मोबाईल स्क्रीन. करेक्ट. किंवा मोस्टली मोबाईलच असतो, कारण त्याच्यावरच OTT डाउनलोड केलेले असतात, त्याच्यावरच सगळं चालू असतं. सो मी टाईम कशा पद्धतीने तो आपण घालवला पाहिजे, किंवा जो स्वतःचा स्वतः घालवल्यानंतर त्याचा फायदा तुम्हाला जास्ती होईल, असं मला विचारायचं की तो कसा तुम्ही सांगाल? सो मी टाईमचे 2 स्वरूप आहेत. पहिलं म्हणजे आपण जेव्हा दिवसभर काम करत असतो, की मी जर का 9 वाजता काम सुरू केलं 9 ते 6, त्याच्यामध्ये एक दर 2 तासांनी मी जर का एक 5 मिनिटाचा ब्रेक घेतला, जस्ट उठून पाणी पिऊन या, काहीतरी एखादं काम करून या, तो पण एक मी टाईम होऊ शकतो. कारण त्याच्यात एकतर तुम्ही जेव्हा ब्रेक घेता त्यावेळेला तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढते, कारण तुम्ही कायम जर का एकच काम करत बसलात तर कुठेतरी तुम्हाला एक मोनॉटनी येते. त्यामुळे एक तर प्रोडक्टिव्हिटी वाढू शकते. दुसरं म्हणजे जो आपण मी टाईम म्हणतो की बाबा दिवसातला अर्धा तास मी स्वतःसाठी दिलेला आहे, तो सकाळी असू शकतो किंवा संध्याकाळी असू शकतो, त्यात तुमचा चॉईस आहे. सो तुम्ही आयदर तुमची एखादी हॉबी असेल तर ती जोपासू शकता. दुसरं म्हणजे तुम्हाला जर का वाटत असेल की मी कुठेही माझं आयुष्य कुठे चाललंय ह्याचा विचार केलेला नाहीये, तर तो पण तुम्ही विचार करू शकता. सो इंट्रोस्पेक्शन ज्याला आपण म्हणतो की मला काय हवंय, म्हणजे आपण हे जेव्हा वर्क लाईफ बॅलन्स बद्दल बोलतोय, वर्क लाईफ बॅलन्स हे मला कसं हवंय हा पण आपण विचार केलेला नसतो. बरोबर. राईट. सो कुठेतरी तो वेळ आपण इंट्रोस्पेक्शनसाठी घेऊ शकतो. किंवा एखादी गोष्ट जर का झालेली असेल आधी, की एखाद्या वेळेला कुणीतरी काहीतरी मला बोललंय आणि मी त्याच्यावरती खूप एकदम रिॲक्ट झालीये, तर ते का झालं, त्याची काय कारणं असू शकतात, मी कशा प्रकारे त्याच्यावरती डील करू शकते, ह्या गोष्टी पण तुमच्या मी टाईम मध्ये करू शकता. त्यामुळे मी टाईम हे विदाऊट स्क्रीन असणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. राईट. कारण तुम्ही एक स्वतःवरती फोकस करू शकता. पण जर का तुमचं मी टाईम अगदी असं असेल की नाही मला स्क्रीन शिवाय चालतच नाही, पॉडकास्ट ऐका. हल्ली किती सुंदर सुंदर पॉडकास्टवरती गोष्टी येतात, ते तुम्ही ऐकू शकता. त्याच्याबरोबर तुम्ही फिरू शकता, रिलॅक्सेशन करू शकता. सो कुठेतरी काहीतरी, जसं तुम्ही म्हणालात की त्या मी टाईम मधनं मला काहीतरी मिळतंय,
बरोबर. नॉट जस्ट रिलॅक्सेशन किंवा नॉट जस्ट अ ब्रेक, पण काहीतरी परत मिळत आहे. त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. ओके. हे जसं मोठ्यांमध्ये वर्क बॅलन्सचा किंवा या सगळ्याचा अभाव आपल्याला दिसतो, तसं हल्ली स्टुडंट्समध्ये पण तो टाईम मॅनेजमेंटचा, आपण जो पहिल्यापासून बोलतो की टाईम मॅनेजमेंटचा इश्यू असतो. करेक्ट. तर तो पहिल्यापासून म्हणजे लहान असल्यापासून, स्टुडंट लेवलला असल्यापासून आपण म्हणू, तेव्हापासून तो टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम असतो म्हणून हे पुढे होतं का, त्याचं काय? कारण हल्ली स्टुडंट्समध्ये पण हे खूप दिसतं. हो. प्रेशर असतं त्यांना, काही म्हणजे खूप सगळ्या गोष्टी ऐनवेळी करायला घेतात आणि मग त्याचं टेन्शन येतं. करेक्ट. तर त्याचं कारण काय? नाही, लहानपणापासूनच आपण सवयी लावत नाही ना. आपण काय म्हणतो, अरे आता अभ्यास कमी आहे ना, मग हरकत नाही, तू एक 10 मिनिटं कर आणि मग झालं. हे जे उरका कल्चर आहे ना, त्याच्याबद्दल मला हल्ली खूप हे वाटतं की सगळ्यांमध्येच तसं आहे. म्हणजे प्रौढांमध्ये सुद्धा आणि लहानांमध्ये सुद्धा उरकून टाका. आणि जेव्हा आपण उरकून टाका म्हणतो त्यावेळेला आपण त्याच्यात इन्व्हेस्ट काहीच करत नाही. त्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा आपण हे लहानपणापासून जोपासायची गरज आहे की एक रुटीन असणं, की सकाळी उठून तू शाळेला जातोस तेव्हा सुद्धा, आता 7ची शाळा असेल, 6:30 वाजता मुलं उठतात. कारण का, तर 12 वाजता मुलं झोपतं, मग तेवढी झोप पुरतच नाही. कितीतरी माझे स्टुडंट्स मी बघते शाळेत येतात, ते अर्धा वेळ झोपलेले असतात किंवा चिडचिड होते कारण झोप झालेली नसते. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जर का कुठेतरी त्याच्याशी डील करायचं असेल तर रुटीन असणं हे महत्वाचंच आहे. त्यामुळे लहानपणापासून सकाळी उठणं, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही त्या 1 तासात करू शकता, पण तेवढा वेळ द्या मुलांना. बरोबर. तुम्ही जर का धडधड मुलांना केलं तर मुलांची पण चिडचिड होणार आहे, कारण त्यांना सवयच नाहीये ह्या धडधडीची. राईट. सो त्यामुळे सकाळचा वेळ घेणं, आणि हे बाकीच्यांसाठी पण आहे. म्हणजे तुम्ही जसं रात्री मी म्हणते की झोपायच्या एक अर्धा तास आधी डिस्कनेक्ट करा सोशल मीडियापासून, सगळ्या गॅजेट्सपासून. तुम्ही पुस्तक वाचा, आपल्या घरच्यांशी गप्पा मारा, शांत बसा, एखादं मेडिटेशन रिलॅक्सेशन करा आणि मग झोपा. त्यांनी तुम्ही काय करताय, हे मुलांसाठी आणि प्रौढांसाठी आहे की तुम्ही एक स्वतःला डिटॉक्स करताय ह्या गोष्टीपासून. बरोबर. कारण नाहीतर आपण मॅक्झिमम लोक मोबाईल बघतो, बाजूला ठेवतो आणि मग झोपतो. बरोबर. आणि झोप आली नाही की परत पुन्हा तो मोबाईल आपल्या डोळ्यासमोर असतो. वर्क लाईफ बॅलन्स जेव्हा आपण म्हणतो की मोठ्या लोकांनी म्हणजे इम्बॅलन्स होतो, त्याच्यामुळे डिप्रेशन किंवा या सगळ्या होतात, किंवा टाईम मॅनेजमेंटचं आपण पहिल्यापासून बोलतोय, तसं हल्ली लहान मुलांमध्ये पण ते दिसतं की त्यांनाही टाईम मॅनेजमेंट करायची सवय नसते किंवा खूप ऐनवेळी गोष्टी करायला लागतात. तर त्याचा म्हणजे मोठं झाल्यानंतर जो हा प्रॉब्लेम येतोय टाईम मॅनेजमेंटचा, तो लहानपणापासून काही गोष्टी न केल्यामुळे येतोय का, कसा होऊ शकतो? किंवा हे ह्या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये पण दिसतात हल्ली. करेक्ट. की जमत नाही किंवा वेळेत होत नाही, त्यामुळे प्रेशर येतं. बरोबर. की फक्त त्याचा मोठ्यांशीच संबंध नाही, तर नॉर्मली इम्बॅलन्सचा हा सगळा प्रॉब्लेम मुलांमध्ये दिसतो. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डेफिनेटली आपण त्याला वर्क स्टडी बॅलन्स असं म्हणतो किंवा वर्क स्कूल बॅलन्स असंही म्हणू शकतो. राईट. सो आपण जेव्हा वर्क स्टडी बॅलन्स किंवा वर्क स्कूल बॅलन्सबद्दल बोलतो तर तो अर्थातच हल्ली खूप जास्ती इम्बॅलन्स दिसतोय. कारण एक तर पूर्वी कसं होतं, मोबाईल नव्हता. आता मुलांकडे साधारणतः एक 5वी-6वी मध्ये स्मार्टफोन्स येतात. बरोबर. आणि मला पटतं की आपण हे मुलांना का देतो, तर आपल्याला सेफ्टी सिक्युरिटीच्या दृष्टीने आपण देतो. बरोबर. पण म्हणून त्यांना स्नॅपचॅट, इंस्टाग्राम, युट्यूब हे द्यायची गरज नाहीये. त्याच्यातच त्यांचा मॅक्झिमम वेळ जातो. राईट. दुसरी गोष्ट म्हणजे हो, डेफिनेटली लहानपणापासून आपण जे टाइम मॅनेजमेंट शिकवायला पाहिजे ती शिकवली जात नाही. आधी काय होतं, अरे एवढासाच अभ्यास आहे. राईट. किंवा जसं मी नेहमी म्हणते की उरका कल्चर, हे करून टाक. सगळ्यांमध्ये हे झालेलं आहे. बरोबर. की हे 5 मिनिटाचा अभ्यास आहे ना, उरकून टाक, मग झालं तुझं, मग तुला हवंय ते तू कर. बरोबर. राईट. सो त्यावेळेला काय आपण त्यांना सांगतोय की बाबा हे उरकून टाकायचंय, ह्याच्यात तू इन्व्हेस्ट कर, अगर नका करू ते तुझ्यापर्यंत आहे, पण हे करून टाकायचंय. आणि हे जे करून टाकायचं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यात 0 इन्व्हेस्टमेंट असते. बरोबर. त्यामुळे डेफिनेटली टाइम मॅनेजमेंट हे तुम्ही जर का लहानपणापासून शिकवलं तर त्याचा फायदा पुढे जाऊन मुलांना खूप होणार आहे. सो सकाळी उठायचं रुटीन, साधी गोष्ट आहे. मला कितीतरी मुलं माहिती आहेत जी शाळेत म्हणजे अगदी बस यायच्या एक अर्धा तास आधी उठतात आणि त्यामुळे झोपेतच असतात, काही खाल्लेलं नसतं, त्यामुळे शाळेत गेल्यानंतर चिडचिड, रडारड होते, लक्ष नसतं, फोकस कॉन्सन्ट्रेशनचे इश्यूज किती वाढलेले आहेत. अटेन्शन स्पॅन मुलांचा तर 10 मिनिटं पण नाहीये.
त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही 10 मिनिटात जर काय तर तुम्हाला तुमचा क्लास पण 10 मिनिटात बरोबर लागणार आहे, राईट. सो त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला लहानपणापासूनच करायला हव्यात की सकाळी उठल्यानंतर 1 तास आधी मुलांना उठवा. त्यासाठी वेळेत त्यांनी झोपणं गरजेचं आहे. मग ते काय करून झोपतायत हे पण महत्वाचं आहे. मॅक्झिमम हल्ली मुलं 11 नंतर झोपतात. बरोबर. त्याची गरजच नाहीये. कारण मुलांना खरं तर 8 ते 10 तास झोप ही मॅन्डेटरी आहे. बरोबर. आणि हे सगळीकडे प्रूव्ह झालेलं आहे. इनफॅक्ट परवा कुठेतरी एक न्यूज आली होती की 10 वर्षाचा मुलगा हृदयविकाराने गेला. आता हे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे स्ट्रेसच आहे ना. तर आता इतक्या लहान मुलाला काय स्ट्रेस आहे तो कुठून आलाय. अर्थात बाकीची पण कारणं असतील, पण आपण जर का स्ट्रेस हा एक विषय घेतोय तर त्याचं मुख्य कारण हे टाइम मॅनेजमेंट आहे. कारण तुम्ही म्हणाला तसं सगळीकडे धावपळच असते. बरोबर. आज काय इकडनं निघून त्या क्लासला जायचंय, त्या क्लासला निघून त्या क्लासला जायचंय, राईट. सो मध्ये एक माइंडफुल विचार करायला वेळच नाहीये. बरोबर. आणि तुम्ही मुलांना विचारलं की तू हे का करतोयस, मॅक्झिमम मुलांकडे उत्तरच नसतं. त्यांचं म्हणणं असतं आई वडिलांनी सांगितलं म्हणून मी हे करतोय, राईट. सो येस, टाइम मॅनेजमेंट हे आपल्याला अगदी पहिल्या दिवसापासून मुलांना शिकवायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला वाटतायत त्यांनी महत्वाच्या आहेत त्यावेळेला करायला, हे खूप महत्वाचं आहे. जसं एक्सरसाइज आहे किंवा तुम्ही जर का तुमच्या घरामध्ये दिवा लावत असाल तुम्ही, तर मग त्यावेळेला सुद्धा मुलांनी ते करणं. या छोट्या छोट्या गोष्टी वाटतात पण पुढे जाऊन त्याचा खूप उपयोग होतो मुलांना. बरोबर. आत्ता जेव्हा आपण बोलता तुम्ही म्हणालात की 10 वर्षाच्या मुलालाही स्ट्रेस आहे, तर सध्या जे स्ट्रेस, डिप्रेशन किंवा एन्झायटी हे बरेचदा असं सगळेजण म्हणतात नाही वर्क प्रेशर खूप आहे किंवा मला टार्गेट्स आहेत, ते बॉसचं प्रेशर आहे किंवा बायकांच्या बाबतीत 4 गोष्टी करायच्या असतात. लोक काय म्हणतील हे एक प्रेशर असतं, मुलांची प्रेशर्स वेगळी आहेत. तर हे सगळं ॲक्च्युली पूर्वी पण होतं. म्हणजे ह्याच्यात असं काही नवीन आत्ता झालं अशातला भाग नाही. ठीक आहे, मार्कांवाईज काही गोष्टी बदलल्या आहेत, पेन्शन प्लॅन नाहीत त्यामुळे फ्युचर प्लॅन बदलला आहे, त्याच्यामुळे वर्क प्लेसमध्ये जास्ती आहे. पण टेन्शन्स प्रत्येक जनरेशनमध्ये होती. पण मग ते आत्ता डिप्रेशन आणि हे सगळं त्याच्या मागे खूप लपतात का गोष्टी, किंवा ते एक्सक्यूज म्हणून पुढे केलं जातं का, किंवा त्याचा खूप बाऊ करून ठेवला आहे का, हा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण खूप त्याचा म्हणजे इतकं ऐकायला येत नव्हतं की, पण गेल्या एक 8-10 वर्षात या गोष्टी खूप जास्ती झाल्या. सो मानसिकदृष्ट्या वीक झाल्याचं ते साईन आहे असं मला वाटायला लागलंय. तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अगदी बरोबर आहे. कारण हे जास्ती आता का, एक तर असंही आहे की आता जास्ती लोकांना माहिती आहेत हे कॉन्सेप्ट, म्हणून पण हे जास्ती वापरले जातात, राईट. कारण पूर्वी कसं होतं की तो स्वतःमध्ये राहतो किंवा तिला काही कळत नाही, ती नुसती रडतच बसते, असं पूर्वी सगळे म्हणायचे आणि सोडून द्यायचे. आणि आपोआप तो माणूस त्याच्यातनं थोड्या वर्षांनी काही कसं तरी करून बाहेर पडायचा. खरंच नीट बाहेर पडायचा का नाही आपल्याला नाही माहिती, पण एसेन्शियली ते तसं व्हायचं. सो आता लोकांना अवेअरनेस जास्ती आहे आणि त्यामुळे ते जास्ती सायकॉलॉजिस्टकडे जाऊन हे डायग्नोज पण करून घेतात. बरोबर. दुसरी गोष्ट म्हणजे डेफिनेटली रेझिलियन्स जे आपण म्हणतो की मी पडलो तर मला परत उठता येणार आहे का, ही जी भावना आहे ही खूप कमी झाली आहे. आणि ही पुढच्या जनरेशनमध्ये तर अजूनच कमी आहे. म्हणजे मी आत्ताचे माझे जे 18 ते 22 या वयोगटातले स्टुडंट्स बघते ना, छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांना इतका त्रास होतो, म्हणजे जे मला वाटतं की अरे ह्यात काय एवढं आहे. बरोबर, राईट. पण त्यांचं म्हणणं असतं की नाही पण आम्हाला हे पण करायचंय ते पण करायचंय, आणि त्याच्यामुळे त्यांना तो स्ट्रेस जास्त येतो. बरोबर. चेंज तुम्ही जे म्हणालात की पूर्वी पण हे प्रेशर्स होते, आता पण हे प्रेशर्स आहेत, तर चेंज कुठे झालाय, तर चेंज एका खूप महत्त्वाच्या गोष्टीमध्ये झालाय, ते म्हणजे टेकिंग स्टॉक ऑफ युअर लाईफ. पूर्वी काय व्हायचं, कुठेतरी आपण बोलायचो की माझं आयुष्य कुठे चाललंय, मला माझ्या आयुष्यात काय हवंय, आपण सॅटिस्फाईड असायचो की ठीक आहे माझा एवढा पगार आहे, मी एवढं करू शकतोय, ठीक आहे. आता कसं आहे, स्काय इज द लिमिट. बरोबर. कारण फिया पण भरपूर वाढलेल्या आहेत, त्यामुळे पेरेंट्सना असं वाटतं की जितकं मी करू शकतो तितकं मला करायला पाहिजे, राईट. सो सगळ्याच दृष्टीने आपल्यावरचे प्रेशर्स हे वाढलेलेच आहे. थोडं हे पण असतं की मला मिळालं नाही ते सगळं मुलांना दिलं. एक्झॅक्टली. हे पण एक विचार आहेच. हो हो हो. आणि तेच गिल्ट मधनं जास्ती गोष्टी होतात ना, आणि मुलांना ते बरोबर माहिती असतं, त्यामुळे मुलं मस्त मॅनिप्युलेट करून गोष्टी काढून घेतात आपल्याकडे. सो अर्थातच ते गिल्ट आहे ज्याच्यामुळे पण आपण स्वतःला खूप पुश करतो, आणि त्याच्यामुळे हे सगळ्या कारणांमुळे हे ऍक्च्युली डिप्रेशन आणि हे जास्ती येत आहे. बरोबर. प्लस कुठेतरी हेही आहे की बोलणं कमी झालंय लोकांचं.
तुम्ही जे म्हणालात की आपण शेअर केलं पाहिजे का, कुणाशी तरी बोललं पाहिजे का, तर खरं सांगितलं तर कुणी एकमेकांशी हल्ली बोलत नाही. मी म्हटलं तसं की खूप कपल्सना साधारण 40 मध्ये किंवा 50 जाऊन एकदम लक्षात येतं की अरे मला माझा पार्टनर माहितीच नाही आहे, कारण मी बोलतच नाही. बरोबर. किंवा इव्हन मुलांशी शेअर करताना मुलांशी आपण शेअर केलं पाहिजे की मला 100 रुपये कमवायला किती त्रास होतो. बरोबर. जेव्हा मी म्हणतोय की पिझ्झा पार्टी मला आज हवी आहे माझ्या वाढदिवसाला, किंवा माझ्या वाढदिवसाला मला स्वीडनला जायचंय किंवा US ला जायचंय, ते करायला मला किती कमवायला लागतं, मला जॉबमध्ये काय काय प्रॉब्लेम्स होतात, हे तुम्ही जर का लहानपणापासून मुलांना सांगितलं तर मुलं पण तयार होतील. बरोबर. त्यांचा रेझिलियन्स वाढेल, कॉन्फ्लिक्ट रेझोल्युशन स्किल्स त्यांचे चांगले होतील, इमोशन्स त्यांना व्यवस्थित रेग्युलेट करता येतील. बरोबर. हे सगळं तुम्ही त्यांना शिकवू शकता. सो डेफिनेटली चेंजेस आहेत बऱ्यापैकी, पण ते सुद्धा आपण स्वतःला किती प्रेशर देतो ह्याच्यावरती आहे. बरोबर आहे. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी असं तुम्हाला वाटतं का की फेल्युअरची सवय नाही आहे सध्या, म्हणजे किंवा गेली आहे असं? कायम ॲप्रिशिएट करणं, कायम चांगलंच म्हणणं, चांगलंच ऐकणं, आणि मग ते एका पॉईंटला कुठेतरी बाहेर पडल्यानंतर, घरातनं बाहेर पडल्यानंतर, जगात गेल्यावर ते लक्षात येतं की नाही आपल्यापेक्षा खूप चांगले लोक आहेत, किंवा आपल्यापेक्षा पण लोकांना बरंच काही येतं जे आपल्याला येत नाही, आणि मग ते फेल्युअर आल्यासारखं होतं आणि त्याचं प्रेशर येतं. किंवा आणि हे म्हणजे फक्त स्टुडंट्सच्या बाबतीत असं नाही, हे म्हणजे ऑफिस लेवलला पण येतं. करेक्ट. तर मग त्याचा काय म्हणजे त्याच्या मागचं कारण काय असेल? एवढंच असेल फक्त फेल्युअर ॲक्सेप्ट करता येत नाही, का अजून काही असेल? सो फेलियर ॲक्सेप्ट करता येत नाही ह्याचं मेजर कारण असं आहे की आईवडीलच हल्ली मुलांना खूप शील्ड करून ठेवतात. जितकं जमेल तितकं त्यांच्या आयुष्यातले स्ट्रेसेस काढून घ्यायचे, म्हणजे मग त्यांना कधीच फेल घ्यायची गरज नाही आहे. राईट. सो अभ्यास पण मी नेहमी म्हणते पेरेंट्सना, जेव्हा ते म्हणतात की नाही तो अभ्यासच करत नाही, म्हटलं मग नको करू दे, तुम्हाला का त्याचा त्रास होतोय? बरोबर. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे की माझ्या मुलाला आज जर का 30% पडले आणि तो फेल झाला, तो त्याचा प्रॉब्लेम असला पाहिजे, तो माझा प्रॉब्लेम का असला पाहिजे? पण तो मी माझा प्रॉब्लेम करून घेते, त्यामुळे मी त्या मुलाबरोबर 2 तास रोज कुठल्याही परिस्थितीत बसते, काम करून घेते. बरोबर. पण त्या मुलाला ते करायचंय का? ओके. हे आपण कधीच लक्षात घेत नाही. राईट. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की मुलांना जबाबदारी कळणे हे महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की आई वडिलांची जबाबदारी आहे मुलांची देखरेख करणं, त्यांना जेवढं जमेल तितकं देणं, ही सगळी त्यांची जबाबदारी आहे, पण मुलांची काय जबाबदारी आहे? ते स्कॉट फ्रीच जातात. त्यांचं म्हणणं आहे की हा आई वडील देतात मला हवंय ते मला जेव्हा हवंय तेव्हा मिळतंय. बरोबर. राईट. सो तुम्ही त्यांना जबाबदारीची जर का जाणीव करून दिली तर पुढे त्यांना हे लक्षात येणार आहे की माझी जबाबदारी काय आहे. बरोबर. म्हणजे आता कितीतरी मी पुरुष बघतेय की जे त्यांच्या बायकोला मदत करतात. हे पूर्वी नव्हतं. बरोबर. पूर्वी हे विभागलेलं होतं की बाईनी सगळं घरचं बघायचं आणि पुरुषांनी बाहेरचं बघायचं. पण आता कितीतरी मुलं हे करतायत कारण आयांनी ह्या सवयी लावलेल्या आहेत. बरोबर. आणि त्या गरजेच्याच आहेत, कारण आता जर का तुम्ही दोघंही काम करत असाल तर तुम्हाला दोघांनाही मिळून घरची कामं करणं हे गरजेचं आहे. बरोबर. पण ही जबाबदारी आहे म्हणून ना, मी हे घराचं काम हे माझं घर आहे म्हणून करतोय, ना की म्हणजे एक काहीतरी कुठेतरी दाखवायला करतोय. हो, त्याची मदत माझ्या पार्टनरला निश्चितच होतीये, पण मला त्या जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे माझ्या आई वडिलांनी, म्हणून मी पुढे जाऊन हे करतोय. हे महत्वाचं आहे. बरोबर. राईट. सो ह्या जबाबदारीची जाणीव करून देणं हे खूप महत्वाचं आहे, जे होत नाहीये हल्ली. ओके. म्हणजे जेव्हा आपण मागच्या वेळेला पण म्हणलो पेरेंटिंगमध्ये की प्रेज आणि क्रिटिसिझम यामध्ये बॅलन्स पाहिजे, हे अगदी महत्वाचं आहे. पण तुम्ही जर का कायम प्रत्येक गोष्टीसाठी प्रेजच करणार असाल आणि क्रिटिसिझम देणारच नसाल तर त्या मुलाला फेलियरची सवय होणं शक्यच नाहीये. बरोबर. राईट. आणि म्हणूनच ऍक्च्युली असं होतं की प्रत्येक वेळेला एक्सटर्नल व्हॅलिडेशनची गरज पडते. सो हे कॉर्पोरेट्समध्ये सुद्धा डिससॅटिस्फॅक्शनचं एक कारण यंग अडल्टचं खूप हे आहे की प्रत्येक वेळेला मला त्यांनी सांगितलं नाही माझं काम छान झालं. अरे प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणीच सांगणार नाही की तुमचं काम छान झालेलं आहे. तुम्ही स्वतःला एक इंट्रिन्सिक कुठेतरी हे केलं पाहिजे की मला माझ्या आयुष्यातनं काय हवंय आणि मग मी ते करतोय का. बरोबर. राईट. ओके. शेवटी आपण एवढं सगळं बोलल्यानंतर वर्क लाईफ बॅलन्स किंवा वर्क स्टडी बॅलन्स या सगळ्यावर तुम्ही टिप्स काय द्याल लोकांना? तुमचे इतके वर्ष काम केल्यानंतरचे आणि तुमचे वेबिनार्स आणि हे सगळं झाल्यानंतर त्यातनं आलेला अनुभव आणि त्यातनं तुम्ही काय टिप्स द्याल असं मला? सो मी पहिलं प्रौढांबद्दल सुरुवात किंवा रादर एक
20+ ह्या एज ग्रुपबद्दल सुरुवात करते. पहिलं म्हणजे रुटीन. आणि रुटीनमध्ये फक्त मॉर्निंग रुटीन नाही किंवा दिवसाचं रुटीन नाही तर नाईट रुटीन हे खूप महत्त्वाचं आहे. सो शक्यतोवर जमेल तितकं 12पर्यंत झोपायचा प्रयत्न करा. आयडियल हे 11 आहे, पण ते खूप अनरिअलिस्टिक आहे, कारण हल्ली आपण कामावरनं येऊन आपलं सगळं होईपर्यंतच एक 9, 9:30, 10 होतात. बरोबर. सो एक 12पर्यंत जर का झोपणार असाल तर अर्धा तास आधी मी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सगळे गॅजेट्स बाजूला ठेवून द्या आणि फक्त एक डायरी लिहिणं किंवा दिवसभरात काय झालं ह्याचा कुठेतरी विचार करून झोपा. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सकाळी उठताना फोन बाजूला ठेवू नका. तो लांब ठेवा. एक मॉर्निंग एक अलार्म क्लॉकमध्ये इन्व्हेस्ट करा. कारण काय होतं, आपण जेव्हा फोन पहिला हातात घेतो आपल्याला वाटतं की नाही मी फक्त अलार्म बंद करायला हातात घेतो, पण तसं नसतं. आपण जे 100 नोटिफिकेशन आलेले असतात ते चेक करतो आणि त्यापासनं आपण जो दिवस आपला स्ट्रेस आणि अँझायटीवरती सुरुवात करतो त्याची, तो पुढे तसाच कंटिन्यू होतो. बरोबर. सो तुम्ही 2 आठवडे ह्या 2 गोष्टी करून बघितलात ना, 1 तासाने फोन बघा, काही हरकत नाही, किंवा अर्ध्या तासाने बघा, पण हे 2 चेंजेस तुम्ही करून बघितलेत ना, तुम्हाला तुमच्या स्ट्रेस अँड अँझायटी लेवलमध्ये खूप फरक जाणवेल. राईट. ओके. वर्क फ्रॉम होम असेल तरीही एक रुटीन ठेवा. कधीही उठायचं, कधीही काही करायचं असं नका करू, कारण त्यांनी काय होतं, तुमची टू डू लिस्ट संपतच नाही. बरोबर. कारण आपल्याला असं वाटतं की हे मी नंतर करीन, ह्या मीटिंग नंतर मी करीन, पण ते कधीच होत नाही आणि त्याचं गिल्ट जास्ती येतं की माझ्या टू डू लिस्टवरती चेक्सच नाही आहेत. बरोबर. जशी आपली टू डू लिस्ट असेल तशी एक नॉट टू डू लिस्ट ओके ही खूप महत्वाची आहे. बरोबर. सो त्या नॉट टू डू लिस्टमध्ये काय असायला पाहिजे की मी किती वेळ एखाद्या गॅजेटवरती घालवतोय, ओव्हर थिंकिंगवरती किती वेळ घालवतोय. सो ओव्हर थिंकिंगवरती किती वेळ घालवतोय हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. कारण मी हे खूप बघते की आपण एखादं काम करायला घेतो आणि मग काहीतरी वेगळाच विचार करत बसतो. बरोबर. राईट. सो त्याच्यावरती आपण किती वेळ घालवतोय, किंवा बाकी काही एखादा टास्क असेल ज्याच्यावरती मी जास्ती वेळ घालवते, तर ते त्या नॉट टू डू लिस्टमध्ये आलं पाहिजे. ओके. राईट. सो हे झालं रुटीन. बरोबर. रुटीनमध्ये एक्सरसाइज असणं हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या Okay. शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या. आता हा एक्सरसाइज तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही करू शकता. जिम बरोबर. असू शकतं किंवा वॉकिंग असू शकतं, रनिंग असू शकतं, जे हवं आहे ते. वर्क फ्रॉम होमनी फ्लेक्सिबिलिटी ही येते की मला जर का 2 मीटिंग्समध्ये 1 तास असेल तर मी त्यावेळेला पण जाऊन पळून येऊ शकतो. राईट. Okay. ही फ्लेक्सिबिलिटी खूप महत्त्वाची आहे आणि Okay. ज्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे. अच्छा. सो जेव्हा मी माझ्या दिवसाचं रुटीन करतो त्या रुटीनमध्ये माझ्या वर्कचा आणि लाईफचा ह्या दोन्हीचा समावेश पाहिजे. ओके. राईट. युजली आपण टू डू लिस्ट फक्त कामांची करतो. बरोबर. राईट. सो ह्या दोन्हीमध्ये रुटीनमध्ये समावेश असणं हे महत्त्वाचं आहे. सेकंड म्हणजे ट्रान्झिशन्स. आता तुम्ही जर का ऑफिसला जात असाल तर आपण ड्राईव्ह करून किंवा बसनी जातो, परत येतो, तेवढा वेळ तो आपल्याकडे असतो. त्या वेळात तुम्ही काय करताय हे खूप महत्त्वाचं आहे. ह्या 2 गोष्टी तुम्ही करू शकता. पहिलं म्हणजे आज माझ्या काय झालंय, काही गोष्टी होत्या का ज्याचा मला त्रास होतोय, कोणी काही बोललंय किंवा काही झालंय किंवा आय एम नॉट हॅपी विथ माय परफॉर्मन्स, तर त्या गोष्टी का झाल्या याचा थोडा एक विचार करू शकता. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाची टू डू लिस्ट करून ठेवू शकता. ओके. राईट. कारण ते खूप महत्वाचं आहे. बरोबर. आपण युजली सकाळी उठून ते करतो आणि मग त्याच्यात तो वेळ जातो. बरोबर. राईट. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर का असं वाटत असेल की नाही आज मला खूप 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 जास्ती मी दमलोय आणि मला ह्याच्यातनं ब्रेक हवाय, टेक दॅट टाइम टू डू नथिंग. ओके. गाणी ऐका, एखादी सिरियल बघा, गप्पा मारा आजूबाजूच्या लोकांशी, पण तो डाऊन टाईम घ्या स्वतःसाठी. ते ट्रान्झिशन खूप महत्त्वाचं आहे. कारण आपलं काय होतं, घरात आपण काहीतरी बोलून काहीतरी करून जातो, ते कॅरी फॉरवर्ड होतं ऑफिसमध्ये. बरोबर. राईट. सो 1 to 2 आम्ही सायकॉलॉजीमध्ये त्याला एक्सायटेशन ट्रान्सफर थिअरी म्हणतो की एका बाजूचं जे फ्रस्ट्रेशन असतं ते कॅरी फॉरवर्ड होतं दुसरीकडे आणि मग इट जस्ट कीप्स जम्पिंग. सो कुठेतरी ते ब्रेक करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि वर्क फ्रॉम होमसाठी सुद्धा हे ट्रान्झिशन अशा प्रकारचं असू शकतं की तुम्ही 6 वाजता जर का तुमचा लॅपटॉप बंद करणार असाल, एक 15 मिनटं घ्या ह्याच गोष्टी करायला. ओके. आयदर टू डू लिस्ट करा, स्वतःसाठी काहीतरी करा, गाणी ऐका, काहीतरी करा आणि मग बाहेर पडा. ओके. सो दॅट ते ट्रान्झिशनमुळे तुमचं दोन्हीचं जे मिक्सिंग होतं ते होत नाही. ओके. राईट. ही एक गोष्ट आहे. दुसरी गोष्ट जी अगेन महत्त्वाची आहे ती म्हणजे सेटिंग बाउंड्रीज.
सो मला माझ्या आयुष्यात किती गोष्टी करायच्या आहेत आणि किती गोष्टी अंगावर घ्यायच्या आहेत हे खूप महत्त्वाचं आहे. सो नाही म्हणणं इज ॲब्सोल्युटली ओके. प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टींसाठी होच म्हणायला पाहिजे असं नाही आहे. सो तुमचं अस्तित्व हे तुम्ही किती वेळेला हो म्हणता किंवा किती वेळेला नाही म्हणता ह्याच्याशी नसतं. राईट. हे एस्पेशली बायकांसाठी आहे की सगळ्या गोष्टींसाठी हो म्हणायची गरज नाही आहे. एखाद्या गोष्टीला नाही म्हणला तरी हरकत नाही. एखाद्या वेळेला एक गोष्ट क्लीन नाही झाली तरी हरकत नाही आहे. राईट. तिसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा चोर्स डिवाइड करता आणि म्हणता की हां माझ्या नवऱ्याने हे करावं आणि मी हे करणार आहे, त्याच्या मागे लागण्यात काही पॉईंट नाही आहे की तू हे असं केलं नाहीस की हे तू असं करलं नाही आहेस. माझे कितीतरी क्लायंट्स मला हे सांगतात की अरे पण 8 वाजले तरी डिशवॉशर आवरलेलं नाही आहे किंवा कपडे वाळत टाकलेले नाही आहेत. पण ठीक आहे, नाही टाकलेले, करेल. त्याला तुम्ही एकदा काम दिलेलं आहे किंवा तिला तुम्ही एकदा काम दिलेलं आहे, ते बघतील त्यांना कधी ते काम करायचं आहे. बरोबर. आणि जर का तुम्हाला ते काम तुमच्याप्रमाणे व्हायला हवं असेल तर मग तुम्हीच ते करा. बरोबर. राईट. सो कुठेतरी आपले एक्सपेक्टेशन्स मॅनेज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. कम्युनिकेशन हे अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की मी म्हटलं तसं माझी मीटिंग आहे ह्या वेळेला, त्यामुळे ह्या वेळेला मला कुणी डिस्टर्ब करू नका. ही बेसिक एक्सपेक्टेशन आहे. आणि ही जेव्हा बेसिक एक्सपेक्टेशन आहे त्यावेळेला तुम्ही त्या दुसऱ्या माणसाला सांगताय की बाबा हे मला तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. आपण प्रत्येक वेळेला असं म्हणतो की अरे पण तुम्हाला कळत नाही का, एवढी भांडी दिसतात पण कोणी घासत नाहीये, तुम्हाला कळत नाही का. बरेचदा लोकांना नाही कळत आणि त्यामुळे तुम्हाला ते कम्युनिकेट करायलाच लागतं. बरोबर. राईट. मुलांबरोबर ॲटलिस्ट एक 15 मिनटं रोज तरी घालवा, हे मी सगळ्या आईवडिलांना सांगू इच्छिते. कारण आत्ता तुम्ही जे त्यांच्याबरोबर एक बॉन्ड करणार आहात तो पुढे जाऊन तुम्हाला खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे 15 कमीत कमी, जास्ती घालवले तर अगदी छान आहे. माझी आई नेहमी म्हणायची की तिने माझ्या बाबांना सांगितलं होतं की एक कुठलं तरी मील आपण एकत्र घेतलं पाहिजे, मग ते तुम्ही बघा. बरोबर. राईट. सो हे आता खरं म्हणजे अनरिअलिस्टिक ठरू शकतं कारण आपण वर्क टायमिंग्सबद्दल बोललोच आहे, पण ॲटलिस्ट मग वीकेंडला तुम्ही तुमचा लॅपटॉप बाजूला ठेवून तुम्ही काही फॅमिली टाईम करू शकता का. आणि फॅमिली टाईम हे प्रत्येक वेळेला मूव्हीजला जाणं किंवा बाहेर खायला जाणं किंवा ट्रिपला जाणं असं नाही आहे. तुम्ही एकत्र बसून बोर्ड गेम्स खेळा. बरोबर. राईट. हे तुम्ही करू शकता. विचारा तुमच्या मुलांना की काय चालू आहे, त्यांच्याकडनं काही शिका. ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत. बरोबर. सो प्रत्येक वेळेला बिझीच असायला पाहिजे का, तर नाही. राईट. डाऊन टाईम घेणं ह्याच्यात काहीही गिल्ट नाही आहे. तुम्ही जर का 10 मिनटं बसून काहीही करणार नसाल तर दॅट्स ॲब्सोल्युटली ओके. बरोबर. इट्स ॲब्सोल्युटली जस्टिफाईड. त्यामुळे हे अजून एक महत्त्वाचं आहे. मुलांकडे येताना वर्क स्टडी बॅलन्स जेव्हा आपण म्हणतो त्यांना पण रुटीन तर महत्त्वाचं आहेच, कारण ते काहीच रुटीन फॉलो करत नाहीत. बरोबर. सो झोप ही खूप महत्त्वाची आहे दोघांसाठीही. कारण तुमची झोप जर का झाली नाही तर ती तुम्ही कुठेही आणि कुठल्याही पद्धतीने मेकअप नाही करू शकत. आणि जेव्हा आपली झोप नाही होत तेव्हा आपल्याला छोटीशी गोष्ट जरी असेल तरी ती खूप मोठी वाटायला लागते. बरोबर. राईट. त्यामुळे कुठेतरी झोप ही खूप महत्त्वाची आहे. रुटीन हे खूप महत्त्वाचं आहे. रुटीनमध्ये तुम्ही काय काय गोष्टी इन्क्लूड करताय हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. सो तुम्ही जर का अभ्यास किती वेळ करणार आहात, कुठल्या प्रकारचा अभ्यास करणार आहात, तुमचं प्रोडक्टिव्ह टाईम काय आहे. आता हल्ली मुलांना खूप फ्लेक्सिबिलिटी असते की सकाळी तुम्ही करू शकता, संध्याकाळी करू शकता. तुमचं प्रोडक्टिव्ह टाईम काय आहे. एखादं मूल 2 वाजेपर्यंत रात्री जागून करू शकतं, एखादं मूल 4 वाजता सकाळी उठून करू शकतं. सो तुमची फ्लेक्सिबिलिटी काय आहे आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी टाईम काय आहे हे पहिलं आयडेंटिफाय करा. मुलांसाठी नॉट टू डू लिस्ट तर सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण कुठेतरी त्यांना बाउंड्रीज ठेवता येत नाहीत ह्या सगळ्या गेमिंग आणि ह्याच्यासाठी. सो कुठेतरी आई वडिलांनी सुद्धा त्यांच्याबरोबर बसून हे रुटीन करणं गरजेचं आहे. रिस्पॉन्सिबिलिटीच्या दृष्टीने मी घरी काय करू शकतो हे 10 वर्षाच्या नंतर मुलांना डेफिनेटली आपण विचारू शकतो. लहान मुलं सुद्धा खूप मदत करू शकतात, पण त्यातल्या त्यात 10 वर्षानंतर त्यांना थोडी समज आलेली असते. त्यामुळे तुम्ही घरी काय करू शकणार आहात हे पण त्यांना करणं हे गरजेचं आहे. कारण पुढे जाऊन नाही तर त्यांना काहीच जमत नाही. हे जेव्हा हॉस्टेल्समध्ये जातात मी बघते, माझे स्टुडंट्स त्यांना साधे लॉन्ड्री पण करता येत नाही, त्याच्यासाठी पण त्यांना 100 लोकांची गरज पडते. बरोबर. सो तुम्ही तुमच्या मुलांना कशा प्रकारे इंडिपेंडंट बनवू शकता हे पण त्या टू डू लिस्टमध्ये किंवा ह्या रुटीनमध्ये तुम्ही घालू शकता. बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे का करायचं. वर्क लाईफ बॅलन्सची गरजच काय आहे किंवा त्याचे मला काही फायदे तोटे दिसत आहेत का हे पहिलं जोपर्यंत पटणार नाहीये
तोपर्यंत वर्क लाईफ बॅलन्स हा होणारच नाही आहे. बरोबर. त्यामुळे कुठेतरी ते महत्त्वाचं आहे आयडेंटिफाय करणं की मला हे का करायचं गरजेचं आहे आणि ह्याच्यात मी काय काय करू शकतो. सो लिहून ठेवणं, एक टाइम ऑडिट जसं मी म्हटलं की 24 तास लिहायचे, त्याच्यातले किती तास मी कशाला देतोय ते मी कशा प्रकारे आयडेंटिफाय करू शकतो, त्याच्यात काय चेंजेस करणं गरजेचं आहे. ह्या सगळ्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करणं टाइम हे खूप गरजेचं आहे. सो कदाचित असंही होऊ शकतं की पहिल्यांदा सुरुवात करताना आपल्याला खूप जास्ती वेळ लागेल हे करायला, पण हळूहळू आपल्याला लक्षात येईल की हां इथे वेळ जातोय, मग मी तो तिथे घालू शकतो. बरोबर. राईट. सो ते आहे. आणि शेवटची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅनेजिंग युअर स्ट्रेस. कारण ह्या सगळ्या ह्याच्यातनं एक महत्त्वाची गोष्ट काय येते की आपल्याला का स्ट्रेस येतो, तर इट्स समथिंग इज आउट ऑफ माय कंट्रोल. मी खूप गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करते, पण जेव्हा त्या नसतात त्यावेळेला मला जो त्रास होतो त्याला आपण स्ट्रेस म्हणतो. बरोबर. आणि छोट्या छोट्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला स्ट्रेस येतो. सो हा जो स्ट्रेस आहे ह्याचं सारखं मी स्ट्रेस्ड आहे, मी स्ट्रेस्ड आहे, मी स्ट्रेस्ड आहे जर का आपण म्हणत बसलो तर ह्या स्ट्रेसमधनं आपण बाहेरच पडू शकणार नाही. बरोबर. सो एक सोपी गोष्ट तुम्ही करू शकता म्हणजे स्वतःसाठी एक वेळ घ्या, लिटरली वेळ लावून ठेवा. त्या 1 तासाच्या टाईममध्ये स्वतः बसून आयडेंटिफाय करा की हा स्ट्रेस कुठनं येतोय. मी जेव्हा म्हणतो की मला कामाचा स्ट्रेस आहे, पण कामाच्या कुठल्या ॲस्पेक्टचा स्ट्रेस आहे. बरोबर. राईट. किंवा घरच्या लोकांचा स्ट्रेस आहे, कुठल्या ॲस्पेक्टचा स्ट्रेस आहे. आता त्याच्यातल्या किती गोष्टी माझ्या कंट्रोलमध्ये आहेत, किती गोष्टी मला ॲक्सेप्ट करायला लागणार आहेत, हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. आणि जोपर्यंत तुम्ही ते लिहून ठेवत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही आहे तुमचा स्ट्रेस किंवा ओव्हरवेल्म कुठून येत आहे. बरोबर. राईट. सो वर्क लाईफ बॅलन्स हा इम्बॅलन्समध्ये का टर्न होतो, कारण तुम्हाला कळत नाही की माझा वेळ कुठे जातोय. बरोबर. त्यामुळे त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट, स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरोबर. येस. या एवढ्या सगळ्या डिस्कशन नंतर आपला वर्क लाईफ बॅलन्स कसा साधायचा हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल आणि आपल्याला भरपूर टिप्स मिळाल्या आहेत आणि तुम्हाला सोल्युशन पण काढायला आता स्वतः काहीच हरकत नाही. सो आपण इथे आलात आणि एवढी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि शेवटचं एपिसोड आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्येच करा. थँक्यू. थँक्यू.